नमस्कार, मी मानसी सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण विनेरी जिल्हा परिषद मतदारसंघात विनेरी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे निलेश ताटरे हे निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे हे निवडणूक लढवत आहेत। तर राष्ट्रवादी आणि भाजपची युती असल्यामुळे अमित मोरे यांना भाजपकडून उमेदवारी देऊन ते उमेदवारी लढवत आहेत। चला तर मग विनेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांच्या मनातील नेमका उमेदवार कोण आहे हे जाणून घेऊयात। काका, सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून निलेश ताटरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे अमित मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपकडून। तर काय सांगाल, तुमच्या मनात काय? सर्वप्रथम आपलं इथे स्वागत करतो आणि या येऊ घातलेल्या सार्वत्रिक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तुम्ही आता ह्या गावातली परिस्थिती पाहिल्यात तर तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहात ते शिवसेनेचं काम आहे, ते गेटचं काम चालू आहे ते शिवसेनेचं आहे। त्यामुळं इथं वाडी वस्ती दादलीच्या टोकापासून दक्षिण टोकापर्यंत तुम्ही कुठेही गेलात तर विकास हा फक्त गोगावले कुटुंब आणि ताटरे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि ह्याला दुमत कोणी देऊ शकत नाही। त्यामुळं इथं पारडं हे नक्कीच भक्कम, हा बालाढ्य किल्ला मानला जातो विनेरी विभाग आणि तो त्याच्यावर वर्चस्व हे नक्कीच शिवसेनेचं राहील, धनुष्यबाणाचं राहील आणि आमच्या गोगावले साहेबांचं राहील। सर्वप्रथम धन्यवाद देतो आम्हाला जे बोलण्याची संधी दिली, आम्हाला ते मार्गदर्शन दिल्याची संधी दिली। परंतु आज आमच्या दादली गावाचा विकास 100% शेठमार्फत आमदार मंत्री महोदय भरतशेठ गोगावले मार्फतच झालेला आहे, त्यामुळे कोणी हे गोष्टी नाकारू शकत नाही। परंतु आताचे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री ताटरे साहेब आणि पंचायत समितीचे उमेदवार श्री किडबीड साहेब हे 100% निवडून येतील, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। आणि आता हो घातलेल्या करंजाडी गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचे जिल्हा परिषदेचे लाडके उमेदवार ताटरे साहेब आणि तसेच पंचायत समितीचे लाडके उमेदवार आमचे खिडवेडे साहेब। जास्त काही विकास कामांबद्दल बोलायला गेलो तर बरीच विकास कामं त्यांच्या माध्यमातून आमच्या गावात आणि खेडोपाड्यात झालेली आहेत, परंतु आमचं एकच ध्यास आहे की आमच्या गावाला लागलेला जो काही पूर्ववत बट्टा आहे तो आम्ही ह्या टायमाला पुसून देण्याचं काम करणार आणि ताटरे साहेबांना आणि खिडबेडे साहेबांना बहुमतांनी विजयी करून देणार, एवढीच तुम्हाला आज या ठिकाणी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय। काका, सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आपण विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघात मी उभी आहे। विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेकडून निलेश ताटरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपकडून अमित मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? पसंती म्हणायला गेलात ना तर इथे जो विकास झालेला आहे ना 95% शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे आणि हा विनेरा विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे ही सीट लागणार ती धनुष्यबाणाचीच लागणार आहे आणि सगळे उमेदवार हे तिन्हीच्या तिन्ही शिवसेनेचे निवडून येणार आहेत तिथे। काय सांगाल, तुमची पसंती कोणाला? आमची पसंती निलेश ताटरे यांना आहे आणि बघायला गेलात तर जसं आमच्या सहकार्याने बोलले त्याप्रमाणे सगळं आहे की इथला जो विकास झालेला आहे आजपर्यंत विनेरी विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला अबाधित राहील। आमच्या दादली गावामध्ये जे आजपर्यंत विकास कामं झालेली आहेत, समोर अंगणवाडी आहे, सभा मंडप आहे, हे शिवसेनेच्या आणि भरतशेठच्या माध्यमातून झालं आहे आणि दादली आणि विनेरी विभाग भरतशेठ आणि धनुष्यबाण हे समीकरण आहे ते अबाधित राहील आणि 9 तारखेला गुलाल हा शिवसेनेचाच उतरला जाईल। काय सांगाल? हा गुलाल हा खरोखर शिवसेनेचाच राहील आणि हा भगवा हा फक्त शिवसेनेचा झेंडा राहणार आहे, बाकी कुठल्याही पक्षाचा राहणार नाहीये। दादा, सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। शिवसेनेकडून निलेश ताटरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपकडून अमित मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? आम्ही सांगू शकत नाही कोणाचा आहे तो, बरोबर ना, कोण आहे कोण नाही सांगू शकत नाही। पारडं कोणाचं जड वाटतंय? पारडं कोणाचं जड वाटतंय?
नाही ते सांगू शकत नाही मी आता काय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुमच्या इथून शिवसेनेकडून निलेश टाटरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपकडून अमित मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? पसंती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुमच्या विभागातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर तुमची नेमकी पसंती कोणाला असणार आहे? अमित मोरे. अमित मोरे. हो, भाजपा राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अमित मोरे. बाबा, सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेनेकडून निलेश टाटरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपकडून अमित मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? आता तसं बोललं तर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे विनेर भागा. तर आता शेवटी 3 उमेदवार आहेत, तर काय थोडं मतामध्ये हे होणार थोडेफार. तसे थोडेफार पण टाटरे सीट लागेल असं अंदाज आहे. काय सांगाल बाबा? टाकरेंनी काय कामं केलं किंवा काय नाही केलं त्यापेक्षा आता नवीन प्रत्येकाला त्या उमेदवार व्हायचा अधिकार आहे. एकालाच देऊन उपयोग नाही. तर हा बदल व्हायला पाहिजे. म्हणजे नवख्या उमेदवाराला संधी संधी दिली पाहिजे. नौके उमेदवार आता तसं म्हटलं तर ओझरडे नाव आहे. अमित मोरे त्यांनी एकदा भोगलेला आहे, त्यामुळे नौके मला ओझरडेला द्यावा असा माझा म्हणजे स्वतःचं मत आहे. आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून निलेश टाटरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपकडून अमित मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? अमित मोरे. विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेकडून निलेश टाटरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोमनाथ ओझरडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि भाजपकडून अमित मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? ओझरडे. सोमनाथ ओझरडे यांना पसंती असणार आहे. दादा, सध्या विधानसभा जिल्हा परिषद गणातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश टाटरे, सोमनाथ ओझरडे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? करूया आता आपण मतदान आणि बघूया जेव्हा निकाल लागेल लोकांचा तेव्हा समजण्यात येईल कसं काय आहे ते. धन्यवाद. पारडं कोणाचं जड वाटतंय? तर सध्या तिघांचे सुद्धा जड आहेतच. जो तो मोठ्या प्रमाणात मतदान वगैरे आपलं प्रचार वगैरे चालूच आहे. उझरडे असो, टाटरे साहेब असो, अजून मोरे आहेत, कोणी ते आहेत ते, त्यांचा पण जोरात प्रचार चालू आहे इकडे या विनेरा विभागामध्ये. आता बघूया, जो जोर लावेल त्याने तो जिंकून येणार. बघूया आता. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश टाटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? निलेश टाटरे. निलेश टाटरे. जिल्हा परिषद गणातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, अमित मोरे आणि निलेश टाटरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? सोमनाथ. तुम्ही काय सांगा दादा? दोन्ही पण म्हणजे टाटरे पण आणि ओझरडे पण. इथले पसंती नेमकी तुमची कोणाला असणार आहे? ओझरडे. परिषद मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश टाटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? निलेश टाटरे. जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश टाटरे, सोमनाथ ओझरडे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? 10,000 रुपये देणार. कोणाला? टाटरे. दादा, सध्या विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश टाटरे, सोमनाथ ओझरडे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? आदेश विचारा ना काका, काय सांगाल? 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश टाटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? निवडणुकीच्या रिंगणात 3 उमेदवार आहेत, हे खरं आहे. आमच्या रिक्षावाल्यांची व्यथा जाणणारा असा नेता आम्हाला कोण भेटलाच नाही. रिक्षावाल्यांच्या मागं कोण बघत नाही. आम्ही आपले आहे तिथेच आहे. जो आमचं काम करेल त्याच्या मागं आम्ही राहणार. काका, काय सांगाल? आमचं पण तेच मत आहे. काका, सध्या रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निलेश ताटरे, सोमनाथ ओझरडे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार? आमची पसंती आहे ना, सर्व राजकारणाचा असा खेळ झालेला आहे. त्याच्यामुळं कोणाला द्यायचं हे पण आम्ही संभ्रमात आहोत. निलेश ताटरे भरपूर वर्षे आहेत ह्या रिंगणामध्ये. ते आता त्यांची ताकद आजमावतील. काही कार्यकर्ते त्यांच्यावरती नाराज आहेत. ओझरडे हे साहेबांचा नवीन आहेत कार्यकर्ते. तर अमित मोरे हे एका मंत्र्याचे पुत्र आहेत. त्याच्यामुळे तिरंगी लढत आहे. त्या लढतीमध्ये जसं जनतेचं हे आहे तसं त्या उमेदवारांचे सुद्धा आजमावणार आहेत त्यांचं जे विजय. त्या रिंगणात तिरंगी लढत होणार आहे 100%. पारडं जड वाटण्याचं असं आहे की असं कोणाच्या ह्याच्यात येत नाही. कारण कोणताही पक्ष हे पब्लिक जे आहे जनता ते कुठल्याही पक्षाचं राहिलेलं नाहीत. निष्ठावंत असा कार्यकर्ता कुठेही राहिलेला दिसत नाही. हे या निवडणुकीचा खास हे आहे. निवडणुकीचं वारं वाहत आहेत. 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर पसंती नेमकी कोणाला असणार आहे? नाही आम्ही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. पारडे कोणाचं जड वाटतंय? नाही सांगू शकत. मतदारसंघात 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? आता कामालाच पसंती देणार ना. तर इथं पसंती आमच्या असताना निलेश ताटरे. निलेश ताटरे यांना. मतदारसंघात 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश ताटरे, सोमनाथ ओझरडे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार? निलेश ताटरे यांना पसंती आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? निलेश ताटरे. निलेश ताटरे. आणि निलेश ताटरे हे विकास आणि भरतशेठचा विकास ह्या माध्यमातून आणि आज ह्या विनेर विभागाचा विकास झाला आहे तो भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आजपर्यंत जवळजवळ 25-30 वर्ष कुठल्याही पक्षाचं इथं काम झालेलं नाही आहे. आणि आज निलेश ताटरे हे सतत लोकसंपर्कात असतात, सतत सगळ्याच्या सुखदुःखात असतात आणि ते प्रत्येक ह्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून आग्रही आहे. आणि असं आजपर्यंत 25 कुठलाही नेता दिसला नाही की कुणाच्या दारात आला असेल. हे आज हे सगळे फिरत आहेत. हे आज ह्यांच्या वाऱ्यावरच्या वाऱ्यात आहेत सगळ्यांच्या. आणि हे पैशाचं माध्यम दाखवून लोकांना फसवणूक करत आहेत. आणि इथे येऊन निवडून येणार ते निलेश ताटरे येणार. आणि विकास हाच इथं अजेंडा विजयाचा आहे. काका, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते विनेरे विभागात. आणि 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? निलेश ताटरे तर बोल ना सर. आमची पसंती ताटरे साहेबांना आहे. ताटरे, निलेश ताटरे यांना. ताटरे साहेब. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती कोणाला असणार आहे? जो येईल तो आपलाच. तर तुमची या मतदारसंघात हवा कोणाची दिसते? नाही जो येईल तो आपलाच म्हणायचा. आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? पण कोणाचं पारडं जड वाटतं या विनेरे जिल्हा परिषदेमध्ये? सोमनाथ ओझरडे. रणधुमाळी सुरू आहे. 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर कोणाचं पारडं जड वाटतं? सोमनाथ ओझरडे यांचं पारडं जड. त्यांची हवा दिसते का? पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विनेरे जिल्हा परिषद गणातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, निलेश ताटरे आणि अमित मोरे. तर कोणाची पसंती असणार आहे? आता सगळीकडं काय जण म्हणतायत ओझरडे आणि काय म्हणते निलेश ताटरे. तरी पण कोणाची हवा वाटते या मतदार? हवा तर दोघांचीच आहे. आणि अमित निलेश मोरे ताटरे, अमित मोरेंची पण आहे. पण अजून सध्या तरी लोकांच्या तोंडामध्ये ओझरडे आणि निलेश ताटरे या दोघांमध्ये लढत हो होते. हो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या विनेरी विभागातून 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोमनाथ ओझरडे, अमित मोरे आणि निलेश ताटरे. तर कोणाची पसंती दिसते? पसंती निलेश ताटरे साहेब. निलेश ताटरे यांना पसंती दिसते का? 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश ताटरे, सोमनाथ ओझरडे आणि अमित मोरे. तर तुमची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? आमचे निलेश ताटरे. निलेश ताटरे.